सर्वांना नमस्कार आणि सप्रेम जय भीम। आपल्या प्राचीन अशा भारतभूमीमध्ये आजपर्यंत ज्या महान व्यक्तींनी, ज्या महान महिलांनी आपला देश उन्नत व्हावा, समाज सुखी व्हावा, समाधानी राहावा आणि जगामध्ये एक आदर्श म्हणून उभा राहावा अशांनी आपलं जीवन घालवलं, अशा सर्वांना मी अतिशय मनापासून अभिवादन करतो। सर्वात प्रथम दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांच्या स्मृतीला मी अतिशय विनम्रपणाने अभिवादन करतो आणि माझ्या आयुष्यातल्या अनेक आनंदाचे दिवस आहेत, त्यातला अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असा आहे की आज जन्मशताब्दीला बाळासाहेबांच्या सुरुवात होत असताना या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे, याचा मला अतिशय आनंद होतो। 14 एप्रिल 2018 रोजी आदरणीय काश्यपदादा साळुंखे यांची माझी भेट झाली आणि बघता बघता आमच्या परिचयाचं रूपांतर स्नेहात झालं आणि काश्यपदादा हे शब्दशः दादा या अर्थाने मी त्यांच्याकडे बघायला लागलो। अशा आदरणीय काश्यपदादा, सौभाग्यवती सवितावहिनी, या ठिकाणी उपस्थित असणारे विविध पक्ष, संस्था, संघटना यांचे मान्यवर पदाधिकारी, तसेच आपल्या बाळासाहेबांच्यावरती नितांत असे प्रेम करणारे आपण सर्वजण, माता, भगिनी आणि बंधूंनो, बाळासाहेबांच्या चरित्रात वर्णन येतं की बाळासाहेबांचं रूप मोठं देखणं होतं। गोरेपान सडपातळ असणारे बाळासाहेब उंच देखील होते, परंतु अनेक वेळेला असं वाटतं की माणसाचं देखणेपण जे आहे ते दिसण्यामध्ये असतं। परंतु मी अनेक वेळेला आमच्या विद्यार्थ्यांना देखील सांगतो आणि जिथं जिथं मला संधी मिळते तिथं देखील सांगतो की माणसाचं देखणेपण हे दिसण्यात नसतं, हे माणसाचं देखणेपण हे असण्यात असतं। देखणेपण कशामध्ये आहे? देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे। देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे। देखणी ती पाऊले दी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून जाता स्वस्ती पद्मे रेखती। बाळासाहेबांचा जन्म ज्या वर्षी झाला 1920 सालची, या भारतातल्या सामाजिक जीवनाची आपण कल्पना करू शकतो की ज्या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून देखील अधिकार इथल्या सगळ्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांनी आणि व्यवस्थेनं नाकारले होते, अशा वंचितांच्या जीवनामध्ये संघर्ष याच्याशिवाय दुसरा पर्याय नसताना अशा काळामध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला। आणि बाळासाहेबांच्या जन्मानंतर बाळासाहेबांच्या जीवनाला एका परिसाचा स्पर्श झाला। आम्ही सगळेजण परिसाचं वर्णन ऐकतो, परिसाचं वर्णन असं सांगितलं जातं की लोखंडाच्या तुकड्याला त्या परिसाचा स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं रूपांतर सुवर्णामध्ये होतं, सोन्यामध्ये होतं। परंतु बाळासाहेबांच्या जीवनाला ज्या परिसाचा स्पर्श झाला तो परिस मोठा अद्भुत होता। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा परिस स्पर्श बाळासाहेबांच्या जीवनाला झाला। परिसाच्या स्पर्शाने लोखंडाच्या तुकड्याचं रूपांतर सोन्याच्या मध्ये होतं, परंतु पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन मात्र असं होतं की ह्या परिसासारखाच अनेक परिस पूजनीय बाबासाहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये जे उभे केले त्याच्या मालिकांच्या मधले म्हणजे एक बाळासाहेब। या बाळासाहेबांच्या कार्यामागची प्रेरणा काय? या बाळासाहेबांच्या कार्यामागची प्रेरणा अशी आहे की जी आतमध्ये होते, जी अंतकरणाची वेदना होती ती सहजपणे बाहेर पडत होती। दैन्य विघटना दिसे सभोवती मनात सलते हे शल्य, दैन्य विघटना दिसे सभोवती मनात सलते हे शल्य, हे काढाया यत्न करावे यातच जीवन साफल्य। अरे दुःखानं पिचलेली, काष्टानं गांजलेली, काबाड कष्टात जगणारी जनता बाळासाहेबांना दिसत होती आणि नुसतं दिसून चालणार नाही, नुसती अश्रू ढाळून चालणार नाही। शृंखला असू दे पायी मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही। आमच्या पायामध्ये ज्या मानवतेला कलंक असणाऱ्या गुलामगिरीच्या बेड्या जखडलेल्या त्या कदाचित डोळ्यांना दिसत नव्हत्या, परंतु व्यवहारात मात्र त्याचे चटके आम्हाला बसत होते। या गुलामगिरीच्या बेड्या दूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे पूजनीय बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनाचा स्पर्श झाला तो म्हणजे बाळासाहेब साळुंखे। बाळासाहेब साळुंख्यांच्याबद्दल येताना मी काश्यपदादांना एक प्रश्न विचारला। काश्यपदादा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेमतेम 1 वर्षाचे होते नव्हते त्यावेळेलाच बाळासाहेबांच्यावरती काळानं घाला घातला आणि आपल्यातून त्यांना उचलून नेलं। मी काश्यपदादांना विचारलं असं की तुमच्या आई ज्या वेळेला तुमच्या वडिलांची आठवण सांगायच्या त्यावेळेला तुमच्या वडिलांचे कोणते गुण तुमच्यामध्ये आलेत असं त्या सांगायच्या। काश्यपदादांनी 2 गुण सांगितले आणि ते 2 गुण अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते बाळासाहेबांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतात। 2 गुण कुठले आहेत? आल्या गेल्याशी प्रेमानं गोड शब्दानं बोलणं, त्याचं यथोचित स्वागत करणं हे पहिलं, आणि दुसरं लोकसंग्रह करणं म्हणजे लोकांना
आपल्या भोवती ठेवण्यासाठी किंवा लोकांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची वृत्ती जी आहे, हे दोन गुण बाळासाहेबांचे जर आपल्याला बघायचे असतील तर ते आपल्याला काश्यपदादांच्या रूपानं आज देखील बघता येतात. हे माझं मत नाही, हे त्यांच्या मातोश्रींचं, त्यांच्या आईचं मत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकांच्या मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागतं? बाळासाहेबांनी आम्हाला करून दाखवलं. जनाशी सदा गोड शब्दे वदावे, जनी शुद्ध सौजन्य ते दाखवावे, स्पृहा नित्य व्हावी असे शील ठेवी, अशाचेच नेतृत्व होते प्रभावी. जनांच्या मध्ये आपल्याकडे कुणाला बोर्ड देखील दाखवता येणार नाही असं शुद्ध चारित्र्य, अंतःकरणामधली तळमळ आणि हृदयामधले असलेला प्रेमाचा ओलावा ज्या वेळेला माणसांच्या पर्यंत पोहोचतो त्यावेळेला ही माणसं आपल्या मागे भक्कमपणानं उभी राहतात. बाळासाहेबांसारखी माणसं ही दूरदृष्टी असतात. त्यांचं जुन्या म्हणीप्रमाणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळासाहेबांचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती, 1920 सालचा. 12 वर्षाच्या मुलाला काय कळतं? 5वी 6वीतल्या मुलाला काय कळतं? परंतु बाळासाहेबांना हे लक्षात असं आलं की आपल्या समाज बांधवांचा आणि आपल्या स्वतःचा देखील उद्धार करायचा असेल, आपल्याला सन्मानाचं मानाचं स्थान जर निर्माण करायचं असेल तर पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून अहिल्याश्रमामध्ये त्यांची उपस्थिती त्यांच्या चरित्रात नोंदवली गेलेली आहे. याच्यातनं लक्षात असं येतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वयाच्या 12व्या वर्षी आपल्या समाजासाठी प्रयत्न करणारे बाळासाहेब आपल्याला दिसतात. आत्ता बोलता बोलता उल्लेख झाला धर्मांतराच्या घोषणेचा आणि खंत देखील व्यक्त केली. ती वेगळ्या अर्थानं आपण केव्हा तरी त्या विषयावरती बोलूयात. परंतु मला ज्या मुद्द्याकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे तो मुद्दा असा आहे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली घोषणा केली की हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. परंतु बाळासाहेब साळुंखे यांच्या चरित्रामधला आपण 1936-37चा प्रसंग वाचला तर आपल्या लक्षात काय येतं? बाळासाहेब साळुंखेंनी तेव्हा केवळ आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या विद्यार्थ्यांची संघटना बांधण्यासाठी कष्ट केले नाहीत, तर त्यांनी सेनापती बापटांच्या उपस्थितीमध्ये सर्व समाजातले विद्यार्थी एकत्र केले. म्हणजे ज्यांना दारिद्र्याचे, अपमानाचे, दुःखाचे चटके बसत होते अशा सर्व समाजाला एकत्रित केलं आणि त्यांची संघटना बांधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतं. जर आम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर योगायोगानं किंवा भाग्यानं आम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाच्या केवळ एका चौकटीमध्ये न राहता एका मोठ्या विशाल समाजामध्ये आम्हाला सामील व्हावं लागेल. हे बाळासाहेबांच्या चरित्रातनं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्या आधारावरती यश आपल्याला निश्चित मिळणार हे देखील बघायला मिळतं. बाळासाहेबांचा अनेक वेळेला उल्लेख झाला. या ठिकाणी भोर संस्थांचे ते शिक्षण मंत्री होते, आरोग्यमंत्री होते, विविध सुधारणा केल्या. परंतु आज आपण आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने जगतो. प्रजासत्ताक आपला देश आहे आणि आपलं म्हणणं आपण सर्व पद्धतीनं या देशामध्ये मांडू शकतो. बाळासाहेबांच्या मध्ये जी अद्भुत अशी कौशल्य होती ती या निमित्तानं आपल्यासमोर पुन्हा एकदा मांडावीत असं मला वाटतं. बाळासाहेबांच्या जीवनामध्ये काय कौशल्य आपल्याला बघायला मिळतात? 1942-43च्या सुमाराला ज्यावेळेला भोर संस्थानामध्ये पहिली जागा राखीव द्यायचं ठरवलं त्यावेळेला बाळासाहेबांनी त्यांचा उमेदवार उभा केला. बाकीच्या लोकांनी पण उमेदवार उभे केले. परंतु निवडणूक म्हणली की हार जीत आली, त्याच्यामधले डावपेच आले, डावपेच प्रतिपेच हे सगळं आलं. बाळासाहेबांनी अशा काही पद्धतीने हालचाली केल्या की अन्य सगळ्या लोकांच्या लक्षात असं आलं की आपल्याला आपला उमेदवार उभा करून चालणार नाही, त्याला माघार घेतली पाहिजे. आणि बाळासाहेबांनी आपला पहिला उमेदवार 1942-43ला बिनविरोध निवडून आणला. तो कशाच्या आधारावरती? कारण या समाजाच्या मनामध्ये, त्यांच्या मनामध्ये अतिशय असं प्रेम होतं, त्याच्या आधारावरती आला. 1946 साली ज्या वेळेला इथल्या राजेसाहेबांनी संस्थानाच्या प्रजेला अधिकार दिले, निवडणुका झाल्या, बाळासाहेब पुन्हा एकदा निवडून आले. आणि बाळासाहेब निवडून आल्यानंतर बाळासाहेबांना शिक्षण मंत्री करावं असं इथल्या राजा रघुनाथरावांना का वाटलं असेल याचा मी विचार करत होतो. त्यावेळेला बाळासाहेबांची वाटचाल, त्यापूर्वीच्या 9-10 वर्षातली आपण वाटचाल बारकाईने बघूया. बाळासाहेब राहत आहेत पुण्याला गंजपेठेमध्ये. परंतु त्यांच्या लक्षात असं येतं आहे की आमच्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश जर पसरायचा असेल तर त्यांनी विशेष अशा शाळांची योजना केली, विद्यालयांची योजना केली. मग नलावडे नावाचे तिथले सद्गृहस्थ पुढे आले, त्यांची मदत घेतली आणि एक शिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. कुठेतरी राजा रघुनाथरावांच्या मनावरती हे नोंदलं गेलं असेल, आपण लक्षात ठेवूयात असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेला भोर नगरीमध्ये आगमन झालं, त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि राजेसाहेबांच्या बरोबर चर्चा करायची म्हणून शिष्टमंडळ गेलं. त्या शिष्टमंडळामध्ये कोण होते? बाकीचे तर त्यावेळेचे ॲडव्होकेट भोळे देखील होते, आणखीन मान्यवर देखील होते. परंतु 18-19 वर्षाचे बाळासाहेब देखील त्या शिष्टमंडळामध्ये होते.
आपण विचार करूयात 18-19व्या वर्षामध्ये मुलाला काय कळतं? 18-19 वर्षाच्या मुलांना मी महाविद्यालयामध्ये शिकवतो, त्यावेळेला त्या मुलांच्या जीवनाचा अर्थ काय हे कळतं का त्यांना? असं कधी कधी मनामध्ये प्रश्न येतो. परंतु ज्यावेळेला राजा रघुनाथरावांनी बघितलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका विद्वानाबरोबर 18-19 वर्षाचा एक युवक आला आहे आणि तो युवक आपल्याशी बोलतोय, चर्चा करतोय, आपल्याबरोबर अधिकारांची मागणी करतोय, आपल्या ज्या न्याय्य मागण्या त्या आपल्या पुढे ठेवतोय, महाराजा जे राजा रघुनाथराव होते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही गोष्ट पेरली नसेल का? राजा रघुनाथरावांच्या मनामध्ये ही गोष्ट नक्की पेरली गेली असेल. मग अशी ज्या 42च्या निवडणुकीचा मी उल्लेख केला, त्या 42च्या निवडणुकीमधले जसे डावपेच आज मला माहिती आहेत पुस्तक वाचून, तसं राजा रघुनाथरावांना माहिती असेल की अरे या तरुणाच्या मध्ये अद्भुत असं कौशल्य आहे, लोकांना एकत्र करण्याचं कौशल्य आहे. आणि नुसतं कौशल्य नाही तर लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, त्यांना सुखाचं जीवन जगता यावं हे प्रयत्न करण्याची तळमळ देखील आहे. अशा माणसाच्या हाती आपण अधिकार दिले पाहिजेत. हे ज्या वेळेला राजा रघुनाथरावांच्या लक्षात आलं त्यावेळेला ते बाळासाहेब आपले भोर संस्थानाचे शिक्षण मंत्री आणि आरोग्यमंत्री झाले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी बाळासाहेबांच्या भूमिकेतला बदल हा बारकाईनं लक्षात घेतला पाहिजे. ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या आधारावरती आम्ही अनेक अधिकाराच्या पदावरती गेलो, सत्तेच्या पदावरती गेलो. अधिकारावरती गेल्यानंतर काय करावं लागतं याचा वस्तुपाठ जर आम्हाला बघायचा असेल तर तो जवळचा या भोर मातीच्या मध्ये जन्मलेल्या सुपुत्राच्या जीवनामध्ये बघूयात. ते म्हणजे बाळासाहेब शिक्षण खात्याचे, आरोग्य खात्याचे, तुरुंग खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काय नेमकं काम केलं हे बघायला लागल्यानंतर हा प्रत्यक्ष वस्तुपाठ आमच्या समोर उभा राहतो. माणसाला असं वाटतं की माझी खुर्ची आली म्हणजे सगळ्यांनी मला मुजरे केले पाहिजेत, कमरेमध्ये विशिष्ट अंशामध्ये वाकलं गेलं पाहिजे. बाळासाहेबांची आठवण त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवली. ज्या वेळेला लोक त्यांच्या मनातल्या तळमळीमुळं, कळकळीमुळं वाकून मुजरा करायचे, त्यावेळेला बाळासाहेब त्यांना सांगतात की मुजरा करण्याची आवश्यकता नाही, मी तुमचा एक प्रतिनिधी या नात्यानं अधिकाराच्या जागेवरती बसलोय. पण बाळासाहेब नुसतं केवळ हे सांगून थांबले नाहीत, तर आज देखील भोर तालुक्याचा आणि त्या काळच्या भोर संस्थानाचा जर भाग आपण बघितला तर आज देखील दुर्गम आहे. ज्या ठिकाणी पायीचं जावं लागतं, काही ठिकाणी सायकलीनं जावं लागतं, काही ठिकाणी तुम्हाला होडीनं जावं लागतं. बाळासाहेबांनी ज्या वेळेला नंतर आपल्या पत्नी ज्या चंद्रभागाबाई यांच्याशी चर्चा करत असताना सांगितलं की बाळासाहेब एवढे झपाट्यानं चालायचे की त्यांच्या बरोबरच्या लोकांची त्रेधा तिरपीट उडायची. शेकडो मैलांची पायपीट बाळासाहेबांनी कशासाठी केली? कारण जे माझे बांधव दुःखात आहेत त्यांचं दुःख मला प्रत्यक्ष जाऊन जाणून घेता आलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी पायपीट केली. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की मी जरी अधिकाराच्या ठिकाणी असलो तरी अधिकार सहजासहजी मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात घेऊन जनतेची त्यांनी चळवळ उभी केली. आणि जो बाबासाहेबांचा मंत्र आहे की संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर संघर्ष आपल्या या सगळ्या ठिकाणी उभा केला. परंतु या ठिकाणी मला एक मुद्दा, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा एक विनम्र अभ्यासक आणि विद्यार्थी या नात्यानं सांगायचा आणि तो संदर्भ मी जोडतो, तो पुन्हा पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाशी जोडतो. 25 नोव्हेंबर 1949ला घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण झालं. आपल्यापैकी अनेक जणांनी अनेक वेळा ते वाचलं असेल, काही जणांचं पाठ देखील असेल. परंतु त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे विलक्षण मुद्दे मांडले ते एक राष्ट्रनेता, एक राष्ट्रपुरुष आणि भावी राष्ट्राला मार्गदर्शक देणारा एक नेता म्हणून बाबासाहेबांनी मांडले. त्याच्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की उद्या आपण आपली राज्यघटना स्वीकृत करत आहोत, इथून पुढे आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मांडण्यासाठी आपल्याला घटनात्मक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या सर्व मागण्या आपण घटनात्मक चौकटीतच मागितल्या पाहिजेत. आणि बाबासाहेबांच्या मूळ भाषणामध्ये माझ्या विचाराप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे शब्द असे आहेत की रक्ताचा एक थेंब सांडल्यास देखील शिवाय आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्ष करायचा म्हणजे त्याच्यामध्ये रक्तपात झाला पाहिजे, हाणामारी झाली पाहिजे, मोडतोड झाली पाहिजे, तूटफूट झाली पाहिजे. हे पूजनीय बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं असं माझं प्रामाणिक मत आहे. बाळासाहेबांच्या जीवनात प्रत्यक्ष हीच गोष्ट आपल्याला दिसते की 46 साली बाळासाहेब मंत्री झाले, संघर्ष उभा केला, या सगळ्या खोऱ्यामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन संघर्ष उभा केला, गावोगावी परिषदा घेतल्या, निवेदनं तयार केली, राजेसाहेबांच्या बरोबर ती निवेदनं पाठवली. आणि या सगळ्या चळवळीमध्ये आपल्याला उल्लेख बघायला मिळत नाही की कुठल्याही प्रकारच्या घटनात्मक सोडून वेगळ्या मार्गांचा अवलंब केला असं आपल्याला बघायला मिळत नाही. आपल्या मागण्या जरूर आहेत, आपल्यावरती अन्याय दूर झालेले नसतील ते देखील आहेत, हे देखील कदाचित मान्य करून जे घटनात्मक मार्ग पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेत त्याच घटनात्मक मार्गांच्या आधारावरती आपण पुढं चाललं पाहिजे. याचा वस्तुपाठ पूजनीय बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत बाळासाहेब त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो.
आता पुन्हा या ठिकाणी अजून एक वेगळा बदल आपल्याला बघायला मिळतो आणि तो आपण लक्षात घेण्यासारखा आहे. बाळासाहेबांची भूमिका ही 2-3 प्रकाराची आपण लक्षात ठेवूयात. एक पहिली भूमिका प्रत्यक्ष त्यांची बाबासाहेबांच्या अनुयायाची तर आहेच. दुसरी भूमिका आपल्या समाज बांधवांच्यावरचा अन्याय दूर करण्याची आहे. तिसरी भूमिका ते अधिकाराच्या खुर्चीवर आहेत, ते या ठिकाणचे मंत्री आहेत, ही तिसरी त्यांची भूमिका आहे. आणि चौथ्या बाजूला ते प्रशासक आहेत, म्हणजे इथली शासन यंत्रणा हलवणारे देखील ते प्रमुख आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिकांचा विलक्षण समन्वय हा बाळासाहेबांनी घडवून आणलेला बघायला मिळतो. बाळासाहेबांच्या चरित्रामध्ये उल्लेख आपण सगळ्यांनी वाचला. ज्यावेळेला राजेसाहेबांना इशारा दिला गेलाय की आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत आम्ही तीव्र असं आंदोलन करू, परंतु आंदोलन करताना सुद्धा एका टप्प्यावरती समन्वयाची ती तयारी ठेवावी लागते. ती समन्वयाची शक्यता बाळासाहेबांनी कधीही मोडीत निघू दिली नाही. तो समन्वय बाळासाहेबांनी साधला आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष आपलं जीवन जगलं. बाळासाहेबांचं जीवन बघताना अजून एक गोष्ट लक्षात येते. पुन्हा एकदा मी मागाच्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे बाळासाहेब केवळ एका विशिष्ट समाजाचा विचार करत होते असं नव्हे. बाळासाहेबांनी जी पायपीट केली आणि विशेष मागासवर्गीय खातं त्यांनी जे निर्माण केले इथल्या भोर संस्थानामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी कुणाला न्याय मिळावा, कुणाला समाधान मिळावं, कुणाला सुख मिळावं, याची जर तपशिलाची यादी आपण पाहिली तर लक्षात असं येतं की सर्व वंचितांच्या जीवनामध्ये सुखाचा आणि समाधानाचा प्रकाश मिळेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एका विशिष्ट अशा समाजासाठी एक छोटी चौकट बाळासाहेबांनी केव्हाही आपल्या डोळ्यासमोर मांडलेली नाही असं आपल्याला लक्षात येतं. हे बाळासाहेबांच्या विचाराचं वेगळेपण आहे. दुसऱ्या बाजूला जे अन्याय आपल्याला सहज दूर करता येण्यासारखे ते अन्याय दूर करण्यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मग गाव कामगारांचा प्रश्न असेल, त्यांना वेतन द्यावं लागेल, आणि बाळासाहेबांनी एक मुद्दा प्रत्यक्ष या ठिकाणी लावून दाखवला की कुणावरती कुठल्याही कामाची सक्ती करता येणार नाही. सन्मानानं जीवन जर जगायचं असेल तर मी काय काम करायचं आणि कोणत्या प्रकारे मी पैसे मिळवायचे, अर्थार्जन करायचं, याचं स्वातंत्र्य मला आहे. आजपर्यंत चालत आलं म्हणून त्याच नियमांनी माझं जीवन बांधलं गेलं पाहिजे, ही सक्ती करता येणार नाही. अशा पद्धतीचा ठराव इथल्या भोर संस्थानाच्या त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मान्य करून घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आरोग्य खात्याची स्थिती काय? आरोग्य खात्याची स्थिती अशी होती की मोजक्या ठिकाणी या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत्या. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील अतिशय दुःखानं म्हणावं लागतं की कड्याकोपऱ्यात राहणाऱ्या, दरी खोऱ्यामध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवांच्या पर्यंत तेवढी वैद्यकीय सेवा पोचू शकत नाही. हे आज देखील स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील हे सत्य आपण जाणून घेऊयात. परंतु बाळासाहेबांचं वेगळेपण काय? बाळासाहेबांचं वेगळेपण असं की केवळ रुग्णांनी ठराविक ठिकाणी दवाखान्यात यावं असा विचार न करता दवाखाने कसे त्यांच्या अधिकाधिक जवळ जातील अशा पद्धतीचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. शिक्षक म्हणून मला मनाला आनंद देणारी एक वेगळी नोंद या चरित्रामध्ये मला सापडली. ते म्हणजे राजा रघुनाथराव विद्यालय जे आहे या ठिकाणी, त्या विद्यालयातल्या शिक्षकांना पुरेसं वेतनमान नव्हतं. त्या वेतनमानाचा देखील प्रश्न बाळासाहेबांनी मंत्री या नात्यानं धसास लावलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग बाळासाहेबांच्या मागे समाज का उभा राहिला या प्रश्नाचं वेगळं उत्तर विचारायची किंवा सांगायची वेळ देखील आपल्यावरती येत नाही, आपण लक्षात ठेवूयात. बाळासाहेबांच्या कामगार चळवळीमधल्या सहभागाचा उल्लेख या ठिकाणी झाला. एका छोट्या मुद्द्याकडे मी जरा वेगळं लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणजे संघटित कामगार क्षेत्र आणि असंघटित कामगार क्षेत्र अशी कामगार क्षेत्रामध्ये मांडणी केली जाते. जे सहजपणाने एका ठिकाणी नोकरी करतात ते संघटित होऊ शकतात. अशा संघटित कामगारांचा प्रश्न पुणे नगरपालिकेचा तर बाळासाहेबांनी हातात घेतला आणि तो समाधानकारक रीतीने सोडवलाच. परंतु वखारीमध्ये काम करणारे कामगार होते, इथं कुणाची खाजगी वकार असेल, तिथं कुणाची खाजगी वकार असेल, अशा असंघटित कामगार क्षेत्राचा प्रश्न देखील बाळासाहेबांनी धसास लावण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा समन्वयाची भूमिका होते. एका बाजूनं कामगारांच्या बरोबर उभं राहून संघर्ष करायचा, पण दुसऱ्या बाजूनं वखार मालकांच्याशी जाऊन संवाद करायचा, चर्चा करायची आणि समन्वयानं मध्यम मार्ग निघेले बघायचं. हे बाळासाहेबांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. बाळासाहेबांच्या चरित्रामध्ये एका गोष्टीचा आज यापूर्वीच्या वक्त्यांनी उल्लेख केला नाही. कदाचित वेळेच्या अभावी किंवा आणखीन काही कारणाने राहून गेला असेल, पण त्या मुद्द्याचा उल्लेख मी मुद्दाम करणार आहे. बाळासाहेबांचं जे कौटुंबिक जीवन आहे त्याचा उल्लेख केल्याशिवाय बाळासाहेबांचं जीवन चरित्र समजणं अपूर्ण आहे असं मी स्वतः मानतो. कशासाठी अपूर्ण आहे? आपण त्यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांचा लेख या पुस्तकातला वाचला त्यावेळेला लक्षात असं येतं की बाळासाहेबांचं जे बोलणं होतं आणि समोरच्याला जिंकून घेणं जे होतं ते घरात देखील होतं. आणि बाळासाहेब शाळेमध्ये शिकत असताना ते लोकांचे अर्ज तर लिहून द्यायचे स्वतः, परंतु आपल्या बहिणाबाईला सुद्धा त्यांनी भावनिक साथ घातली आणि तिला आपल्या कामाला बरोबर तिनं घेतलं.
त्यांनी असं सांगितलं की जसं मी तुम्हाला लोकांचे अर्ज लिहून देतो तसं तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आहात, तुमचं अक्षर चांगलं आहे, तुम्ही चांगल्या हस्ताक्षरामध्ये हे अर्ज लिहून दिले पाहिजेत. आणि मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी भावा बहिणीच्या मध्ये जे नातं असतं त्या विलक्षण नात्याला त्यांनी साथ घातली आणि ते म्हणाले की तुम्ही असं जर केलं तर या दिवाळीला तुम्हाला भाऊबीजेला मोठी ओवाळणी घालू. आता कल्पना करा की अशा प्रकारचं आपल्या कुटुंबियांना बरोबर घेण्याचं जे कौशल्य आहे ते बाळासाहेबांच्या जीवनामध्ये, हे कुटुंब त्यांच्या मागे आणि हे कुटुंब मागं असताना ते सहजासहजी उभं राहिले असं देखील आपल्याला म्हणता येत नाही. विशेषतः त्यांच्या बहिणीला शाळेत पाठवू नये म्हणून त्यांचे जे आजोबा होते त्यांचा तीव्र असा विरोध होता आणि शेवटी त्यांच्या विरोधाला पत्करून त्यांना घरामध्ये बसावं लागलं. परंतु ती आग्रही भूमिका बाळासाहेबांनी आपल्या घरामध्ये देखील घेतलेली आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांशी लग्न होऊन ज्या आल्या मातोश्री चंद्रभागाबाई, त्यांचं जीवन काय, तर मुंबईमध्ये एका विशिष्ट पद्धतीचं जीवन त्या जगून आलेल्या होत्या. आणि बाळासाहेब 51 साली लग्न झालं. आता 51 साली ज्यावेळेला आपण बाळासाहेब विचार करतो त्यावेळेला बाळासाहेबांच्या सामाजिक जीवनाला 19 वर्ष मानली पाहिजेत असं माझं मत आहे. कारण 1932चा पहिला उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. 19 वर्ष बाळासाहेब लोकांच्या मध्ये जात आहेत, त्यांची सुखदुःख ऐकतायत. घराच्या दाराला कुलूप लावण्याची वेळ आली आहे असं आमच्या आईच्या काळात बघायला मिळालं नाही असं काश्यपदादांनी मला मध्ये एका भेटीला सांगितलं. म्हणजे दिवस असो, रात्र असो, संध्याकाळ असो, सण असो, वार असो, घरात अडीअडचण असो, घरामध्ये आलेला माणूस हा आलेला माणूस आहे. मग बाळासाहेबांनी घरामध्ये शिरस्ता काय केला, बाळासाहेबांनी घरामध्ये शिरस्ता असा केला की कोणीही माणूस आला, कुठल्याही वेळेला आला तरी त्याची कब्बर चहावर बोळवण करायची नाही, त्याला पोटभर जेवण घातल्याशिवाय त्याला घरामध्ये जायचं कामा नाही. आता माझ्यासारख्या पुरुष माणसांनी म्हणायला सोपं असतं हो की जेवायला घाला असं म्हणणं सोपं असतं. परंतु ज्या वेळेला आम्ही 10 माणसांचा स्वयंपाक करतो आणि येतात जेवायला 25 जण, त्यावेळेला काय त्रेधाट रिपीट उठते हे माऊली वर्गाशिवाय, माता भगिनींशिवाय कुणीही जाणू शकत नाही, माझं प्रामाणिक मत आहे. परंतु बाळासाहेबांनी आपल्या पत्नीशी सुसंवाद केला. आज आम्ही 2019 साली विचार करतो सामाजिक जीवनामध्ये मी पण थोडंफार काम करतो, पण पत्नीशी अशा पद्धतीने सुसंवाद मी कधी केलाय का, की तिला प्रेमानं कधी समजून सांगितलं की बाई ग तुझ्या माहेरी येणारी लोक मोजकी असतील परंतु इथं माणसांची सारखी वर्दळ असते, घरात आले गेले पै पाहुणे तर असतीलच, पण त्याच्याशिवाय तसे प्रत्यक्ष आपले सगळे सोयरे नातेसंबंधाचे असतील असं खात्री नाही. परंतु आपलं कुठलं तरी अडलेलं दुःख, बांधली गेलेली भावना व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेला येतील तू त्यांचं स्वागत करशील ना. पती पत्नीच्या नात्यामध्ये एकसंधता येण्यासाठी हा जो संवाद आवश्यक आहे तो बाळासाहेबांनी अतिशय सुरुवातीलाच केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग हा संवाद ज्या वेळेला झाला त्यावेळेला बाळासाहेबांच्या संवादाला तेवढंच प्रत्युत्तर त्यांच्या पत्नीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलं आपण बघायला मिळतो. आणि मग चरित्रामध्ये आपल्याला उल्लेख बघायला मिळतो की आल्या गेल्याचं कुणालाही स्वागत केल्याशिवाय त्या घरामधनं कधी माणूस विनमुखी गेला नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सामाजिक काम करत असताना आता दिवस बदललेले आहेत. आपण स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रजासत्ताक मार्गाने आपण काम करतो, सन्मानाची अधिकाराची पदं मिळतात, अधिकाराच्या पदाबरोबर कदाचित धन देखील येतं, पैसा देखील येतो. परंतु बाळासाहेबांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आज देखील लागू आहे की समाजाचं जर आम्हाला काम करायचं असेल तर ती पदरमोड करावी लागते. केव्हा तरी स्वतःच्या, केव्हा तरी नव्हे, बऱ्याच वेळा स्वतःच्या खिशात हात घालावा लागतो. स्वतःला शारीरिक कष्ट भोगावे लागतात, कुटुंबियांना देखील शारीरिक कष्ट भोगावे लागतात. परंतु समाज जर एकसंध करायचा असेल तर ते आपण केलं पाहिजे, हे बाळासाहेबांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. गेल्या वर्षीच्या 14 एप्रिल 2018च्या जयंतीच्या कार्यक्रमात काश्यपदादांची ओळख झाली. कार्यक्रम झाला, भाषण झालं आणि नंतर मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये आम्ही अल्पाहारासाठी बसलो होतो. काश्यपदादांनी माझ्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि पुस्तक दिल्यानंतर त्यांनी पान क्रमांक 25 उघडून दाखवलं मला. ते म्हणाले, सर तुम्ही संघाचं काम करता असं दिसतं, हे तुम्ही पान क्रमांक 25 वाचून बघा. आणि माझ्या मनाला जे विलक्षण समाधान लाभलं त्याचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकणार नाही. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये काय झालं, आपल्या देशामध्ये अनेक महान व्यक्ती जन्माला आलेले आहेत, त्यांनी अत्यंत मोठं असं कार्य करून गेलेलं आहे. परंतु कुठेतरी आम्ही त्यांना एका चौकटीमध्ये अडकवतो. अमुक अमुक म्हणजे अमक्या समाजाचे, तमुक तमुक म्हणजे तमक्या समाजाचे, यांनी केवळ यांच्यासाठी काम केलं असं आम्ही सोयीस्करपणे रेघा मारतो. परंतु आपण सगळ्यांच्या महापुरुषांच्या जीवनाचा ज्यावेळेला अभ्यास करू तेव्हा आपल्याला लक्षात असं येईल की या सगळ्या महापुरुषांच्या डोळ्यासमोर कदाचित तात्कालिक गरज म्हणून त्यांचा स्वतःचा समाज असेल खरी,
परंतु त्यांच्या डोळ्यासमोर सर्व भारताचं चित्र होतं. हे पुराव्यानिशी अनेक महान व्यक्तींच्या बाबतीत मी सांगू शकतो. नंतर केव्हा तरी आपण त्या विषयावर बोलू पण शकतो. मला आनंद कशाचा झाला, कारण या देशामध्ये असं सांगितलं गेलं की तुम्ही अमक्या एका पद्धतीचं, पक्षाचं, संस्थेचं, संघटनेचं काम करताना याचा अर्थ तुमचा तमक्यांना आणि यांना विरोध असलाच पाहिजे. अशी एक सोपी समीकरण आमच्या समाजामध्ये कळत नकळत रूढ करण्याचा प्रयत्न होतो आणि काही प्रमाणात तो यशस्वी झाला असं खेदानं म्हणावं लागतं. मला आनंद असा झाला की त्या चरित्रामध्ये पान क्रमांक 25 2011ची आवृत्तीमध्ये असं लिहिलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघास भेट. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची पुण्यामध्ये भेट झाली. भाऊसाहेब गडकरी यांच्या प्रभातगड निवासस्थानी ती भेट झाली. त्या ठिकाणी चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकर जे होते ते संघाचा त्यावेळेचा प्रशिक्षण वर्ग असायचा, उन्हाळी प्रशिक्षण वर्ग. त्या प्रशिक्षण वर्गाला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं बोलणं झालंय. कुणासमोर झालंय तर संघाच्या स्वयंसेवकांच्या बरोबर झालंय आणि लष्करी शिस्त आणि संघटन या विषयावरती पूजनीय बाबासाहेब बोललेत असं बाळासाहेबांनी लिहून ठेवलं. ही 39ची आठवण बाळासाहेबांनी पुन्हा एकदा उद्धृत केली. ती केव्हा केली आहे? बाळासाहेब त्यावेळेला नुकतेच खासदार झाले. 15 मार्च रोजी 1957ला बाळासाहेब खासदार झालेत आणि 1 एप्रिल 1957ला बाळासाहेब पुण्यामधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्या आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणामध्ये बाळासाहेबांनी हा उल्लेख आवर्जून केला आहे की माझं आणि संघाचं नातं किंवा संघाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन केव्हा बदलला तर तो 1939 साली 12 मे रोजी ज्यावेळेला 2 महान व्यक्तिमत्वांची भेट होताना मी समोरासमोर बघितलं त्यावेळेला हा माझ्या मनामध्ये बदल घडलेला आहे. हा बाळासाहेबांनी केलेला उल्लेख आहे आणि या उल्लेखासाठी मी अतिशय ऋणी आहे बाळासाहेबांचा. का ऋणी आहे तर सामाजिक कार्यामध्ये करणाऱ्या माणसांचं वेगळेपण काय असतं ते झपाटलेले असतात. काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, परंतु बाळासाहेबांचं वेगळेपण असं आहे की हे झपाटलेपण करत असताना देखील याची सुसंगत अशी मांडणी बाळासाहेबांनी केली. आणि बाळासाहेबांच्या स्वतःच्या हयातीत म्हणजे 1959ला हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झालं. बाळासाहेब स्वतः त्यावेळेला हयात असताना या पुस्तकामध्ये हा पुरावा मिळाला, याचा मला अतिशय आनंद झाला. 3 वर्षापूर्वी संघाच्या त्याच प्रकारच्या उन्हाळी वर्गामध्ये मी पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मांडलं आणि त्याच्यामध्ये मी मांडलं की पूजनीय बाबासाहेब आंबेडकर आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची भेट याच पुण्यामध्ये झाली होती. त्यावेळेला अनेक स्वयंसेवकांनी माझ्या भोवती गर्दी केली कारण त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती नवीन होती. त्यांनी मला असा प्रश्न विचारला की का हो तुम्ही सांगता याला पुरावा काय, कारण आजचं जग पुराव्याचं आहे. मी त्यांना असं म्हटलं की आपले संघाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होऊन गेले दत्तोपंत ठेंगडी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये पुरावा आहे. पण दोघा-तिघांनी मला असं विचारलं की सर हे बरोबर आहे, परंतु संघाबाहेरच्या लिहिलेल्या लोकांनी कुठल्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय? 2016 साली त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, पण 2018 साली त्या प्रश्नाचं पुराव्यानिशी सबळ असं उत्तर मला मिळालं आणि माझ्या मनाला अतिशय समाधान मिळालं. त्यामुळं बाळासाहेबांचा आणि सर्व प्रकारच्या विचारसरणींचा समन्वय होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि समन्वयाची भूमिका जी आहे ती आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक वेगळा मुद्दा आपल्याला या निमित्तानं मला सांगायचा. या ठिकाणी आज अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. कदाचित भावी काळात अनेक जण लोकप्रतिनिधी म्हणून जातील देखील. वेगळ्या ठिकाणी आपण आपल्या जनतेचं आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करू देखील. परंतु लोकप्रतिनिधित्व करायचं याचा अर्थ केवळ लोकांना हवं तेवढंच सांगायचं असं करायचं नसून त्याच्यामागे तुमचा अभ्यास पाहिजे, त्याच्यामागे तुमचं अध्ययन पाहिजे आणि तुमचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला उदाहरणांच्या आधारानं अभ्यासाच्या आधारानं मांडता आला पाहिजे. याचं उदाहरण पुन्हा एकदा 1959 साली पहिल्यांदा जे पुस्तक प्रसिद्ध झालं त्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. या निमित्तानं मी काश्यपदादांना विनंती केली खाजगीमध्ये, पुन्हा एकदा मी विनंती करतो काश्यपदादांना. ती माझी विनंती अशी आहे की बाळासाहेबांचं लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचं जे लष्करी जे अर्थसंकल्पावरचं जे भाषण आहे ते आपण आपल्या समाजामधला कोणता तरी एखादा युवक तयार करूयात. त्या युवकानं बाळासाहेबांसारखा पोशाख करावा आणि कल्पना अशी मांडावी की मी स्वतः बाळासाहेब बोलतोय आणि बाळासाहेबांच्या भूमिकेत जाऊन बाळासाहेबांचं भाषण आपण या ठिकाणी काही दिवसानंतर आयोजित करूयात. आणि आपण कल्पना करूयात की 1958 साली बाळासाहेब लोकसभेत बोलत आहेत. समोर बसलेले कोण आहेत? समोर बसलेले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत की ज्यांना जगामध्ये मान्यता आहे असा नेता समोर बसलेला आहे. आणि त्यांच्यासमोर भाषण करताना बाळासाहेबांनी संदर्भ कुठले दिलेत? बाळासाहेबांनी संदर्भ दिले आहेत ते युरोपामधले दिलेत, बाळासाहेबांनी संदर्भ दिले ते आफ्रिकेमधले दिलेत, बाळासाहेबांनी संदर्भ दिले आहेत ते आशिया खंडामधले दिलेत.
आणि हे संदर्भ बघितल्यानंतर लक्षात असं येतं की ज्या वेळेला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या सदनामध्ये उभे असतो त्यावेळेला आमच्या भाषणामागे अभ्यास हा असलाच पाहिजे, हा मुद्दा एक मला जाणवला. दुसरा मुद्दा काय? दुसरा मुद्दा बाळासाहेबांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच तथागत भगवान गौतम बुद्धांचा अतिशय आदराने उल्लेख केला आहे. परंतु ज्या मुद्द्याच्या बाबतीत ते बाळासाहेब बोलत होते तो मुद्दा असा होता की आपल्या लष्करी खात्यावरच्या खर्चामध्ये कपात केलेली आहे. आता 2 वर्ष आपण डोळ्यासमोर येण्यात बाळासाहेब भाषण करतात 1958ला आणि भारतावरती चीननं आक्रमण केलं 1962ला. 4 वर्ष आधी बाळासाहेब लोकसभेने भाषण करतायत आणि बाळासाहेब असं सांगतायत की जरी हा भगवान बुद्धांच्या विचारावरती चालणारा देश असेल, जरी आजूबाजूच्या आणखीन जवळच्या देशांमध्ये भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार आम्हाला कळायचा असेल, सत्य, अहिंसा, करुणा, शील, क्षमा हेच आमचं जरी मूल्य असेल, तरी आम्हाला जागतिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे की आमचे जे शेजारी आहेत त्यांच्यामध्ये शस्त्रबळाची चढाओढ लागलेली आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रबळाची चढाओढ लागलेली असताना आम्ही आमच्या खर्चामध्ये कपात करणं आम्हाला चालणार नाही. 1958 साली बाळासाहेब सांगतायत. दुर्दैवानं बाळासाहेब जिवंत नव्हते 1962चं युद्ध बघायला, परंतु बाळासाहेबांचे शब्द दुर्दैवाने 1962 साली खरे ठरले की आम्ही त्या 3-4 वर्षात तयारीच केली नाही आणि भारताचा अतिशय अपमानजनक पराभव झाला. आम्ही पराभव काय झाला? आम्ही लढून नाही मेलो, आम्ही न लढता थंडीनं मेलो. आमच्या सैनिकांच्याकडे पुरेशी साधन सामग्रीच नव्हती, त्यांच्याकडे दारुगोळाच नव्हता, त्यांच्याकडे विशिष्ट पद्धतीच्या बंदुकाच नव्हत्या, पायामध्ये घालायला साधे बर्फामधले बूट देखील नव्हते. हे बाळासाहेबांनी 4 वर्ष आधी सांगून देखील इथल्या शासनकर्त्यांनी दुर्दैवानं दखल घेतली नाही. याला म्हणतात दूरदृष्टी, याला म्हणतात समाजाचा विचार करणं. अशा पद्धतीचं अभ्यासू लोकप्रतिनिधित्व बाळासाहेबांचं होतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. बाळासाहेबांनी 1 एप्रिल 1957च्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्सवामध्ये केलेल्या भाषणामध्ये एक मुद्दा मांडला. बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचे 1939 सालचे विचार मांडलेले आहेत. पण बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतरची परिस्थिती काय? निधन झाल्याच्या परिस्थितीचा आजचा लेखाजोखा काही जणांनी मांडला, दुःखद अंतःकरणानं मांडला. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊयात. बाळासाहेबांनी काय केलं? बाळासाहेबांनी असं केलं की हे सगळे लोक एकत्र आले पाहिजेत, संघटना झाली पाहिजे, म्हणून पुढाकार कोणी घेतला तर बाळासाहेबांनी घेतला. का? कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यांना मानत होते असे दुसरे एक बाबा होते आणि ते होते संत गाडगे बाबा. ते संत गाडगे बाबा असं म्हणायचे की ज्याचा अभिमान गेला तो देव झाला. हा अभिमान बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये बाळगला नाही, याचा पुरावा आपल्याला त्या 1957-58 मध्ये बघायला मिळतो. स्वतः बाकीच्यांसारखेच किंबहुना कदाचित जास्त मतांनी निवडून आलेले खासदार असताना देखील बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेतला, सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांची एक संघटना उत्पन्न केली आणि मग ती संघटनेच्या आधारावरती आपल्या पक्षाचं काम साधायला सुरुवात केली. ज्यावेळेला अभिमान येतो आपल्या मनामध्ये त्यावेळेला आपल्याला त्या प्रगतीला बाधक ठरतो, पण तो अभिमान न बाळगता प्रगती कशी करायची हे बाळासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. 1 एप्रिल 1957च्या भाषणामध्ये बाळासाहेब काय म्हणतात? चरित्रामध्ये लिहिलेलं वाक्य आहे. बाळासाहेब म्हणतात की आपल्याला लष्करी शिस्त जशी हवी आहे तसं आपल्याला संघटन हवं आहे. दुर्दैवानं समाजामध्ये असं मानलं जातं की शिका, संघटित व्हा, हा जो संघर्ष आहे किंवा हा जो संदेश आहे तो एका विशिष्ट अशा समाजाला लागू आहे. पण पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी असणारे, त्यांचे अनुयायी असणारे, त्यांचे विचार पुढे नेणारे बाळासाहेब 1 एप्रिल 1957ला असं म्हणतात की आपल्याला संघटन करायचं आहे ते हिंदूंचं, बौद्धांचं, जैनांचं, आर्य समाजिष्टांचं. म्हणजे बाळासाहेब निर्देश करतायत तो या भारतामधल्या बहुसंख्य जनतेचा निर्देश करतात. सगळ्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे, हे संघटन आपण केलं पाहिजे. हा बाळासाहेबांचा संदेश आपल्यासाठी आज देखील लागू आहे. आमचे छोटे छोटे गट, संस्था, संघटना, पक्ष याचे जे काही मतभेद असतील किंवा विचार वेगळे असतील ते आपण बाजूला ठेवूयात. आज आपण त्या स्मृतिस्तंभाजवळ गेलो आणि त्या स्मृतिस्तंभाजवळ जाताना आपण एक गोष्ट सर्वांनी केली. काय गोष्ट सर्वांनी केली? आपण सर्वांनी आपल्या पायातले जोडे, चपला बाहेर काढल्या. मला असं वाटतं की आपल्या भारत देशाची जर प्रगती करायची असेल तर आमचे संस्था, संघटना, पक्ष यांचे जोडे एका मर्यादेच्या पलीकडे बाहेर ठेवायचे आणि एका चौकटीच्या आत आमच्या भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपण जायचं. हा संदेश आपण आपल्या जीवनामध्ये आचरूयात. आज आपल्या देशावरती तुफान आलंय. तुफान कशाचं आहे? तुफान मतभेदाचं तर आहेच, आपापसातल्या मतभेदाचं आहे, परंतु जागतिक परिस्थिती देखील आपल्याला आव्हानात्मक आहे.
आणि मग या जागतिक परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण तोंड देऊन कसं उभं राहायला पाहिजे. शाहीर वामनदादा कर्डक जे आहेत त्यांनी आपल्या कवितेमध्ये असं म्हणलंय. ती कविता आपण लक्षात ठेवूया, ते मार्गदर्शन आपण घेऊयात. शाहीर वामनदादा कर्डक असं म्हणतात, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळीना आम्हा भिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे, जळू जळू परंतु धरती उजळू, जळू परंतु धरती उजळू, असाच येथे प्रकाश उधळू, असाच येथे प्रकाश उधळू, मनी चांदणे जगी नांदणे हेच हमा हवे, मनी चांदणे जगी नांदणे हेच हमा हवे. या प्रकारचे कष्ट आपण सर्वांनी करावेत अशी विनम्र प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय प्रवीणदादा शिंदे, मुख्य समन्वयक खासदार सुप्रियाताई सुळे,